हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी चालले आज लवकर माझ्या कॉलेजला, कारण आज आमचा प्रयोग आहे SB कॉलेजला 10 वाजता. मी आता पहिले चालली आमच्या कॉलेजला, म्हणजे देवगिरी कॉलेजला. तिथे जाऊन आमची पहिले एक प्रॅक्टिस होईल. मग त्याच्यानंतर तिथून आम्ही सगळे सोबत SB कॉलेजला जाणार आहोत. तिथे आज आमचा प्रयोग आहे. तर मग आता सगळे येतच असतील, मी पण निघाले. आता लवकर कॉलेजला जावं लागेल, मग तिथे एक प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर आम्ही जाऊ SB कॉलेजला. तर आम्हाला जायचंय. त्या अगोदर नाही का चेतन दादाने नाश्ता आणला होता आणि आम्ही सगळे नाश्ता करतोय आता. मी पण करते नाश्ता करून आम्ही थोड्याच वेळात सगळे आले की, बरोबर का? ऑलमोस्ट सगळे आलेलेच आहे, पण 1-2 जण बाकी आहे. ते आता ऑन द वे येत आहे. मग लवकरच सॉरी पण फायनली आम्ही आमच्या प्रयोगाच्या लोकेशनला आलो. येताना नाही का मला गाडीवरती व्हिडिओ घ्यायचा होता. हिला मी माझा मोबाईल दिला, मी गाडी चालवत होते. हिला मग मी पासवर्ड सांगितला. हिने 56 वेळेस पासवर्ड वेगळाच टाकला. माझा मोबाईल डायरेक्ट 5 मिनिटं बंद पडला. मी आता कुठे चालू झाला. सॉरी फॉर ऑल दॅट. बट पण आता जाताना मी गाडी चालवणार, तू ब्लॉग पाठी मागून काढ. मी आणि फायनली आम्ही आलोय. अध्यक्ष तर या ठिकाणी पुढच्या रिकाम्या मला भाषण अतिशय सुंदर हे सभागृह खरोखर थोड्याच वेळात खूप सुंदर असं त्या मुलाचं आयोजन आहे. एका थोडक्याच खाली परंतु आता परीक्षक येतील संघ आले तर काही थोड्याच वेळात आता मान्यवर येतील, कारण थंडी खूप आहे. सकाळी काकडत असतील ते. आणि संघ आलेत आमचे. संघ थिएटर सोडून बाथरूम कडे चालले. अतिशय सुंदर असे ही मुलं आहेत, म्हणजे काय बघायचं काय नाही. यांनी चाललाय हा बदगा. अरे थांब, ते बदगा म्हणले ते दाखवायचं. तो बदगा गेलाय. आता आम्ही पण बसतोय. तू बंद करते. शेवटेकर सर, दैनिक लोकसत्ता मराठवाडा आवृत्तीचे संपादक सुहास सर, माझे सर्व सहकारी आणि हा कार्यक्रम खास ज्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे त्याचे सर्व सहभागी संघातील कलाकार, तंत्रज्ञ, नैवेद्यकार, सर्व त्यांची टीम, या सर्वांचे दैनिक लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस वतीने मी सहर्ष स्वागत करतो. लोकांकिका या स्पर्धेचे आपलं हे 10वं पुष्प आहे. आपल्या राज्यामध्ये नवीन कलाकारांना उभारी देण्याचं बळ किंवा नवीन कलाकार घडवण्यासाठी जे काही मोजके व्यासपीठ उपलब्ध आहेत, त्या मोजक्या व्यासपीठापैकी लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस लोकांकिकाच्या माध्यमातून जो एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा एक समावेश निश्चित केला जातो. लोकांकिका या स्पर्धेतून जे काही आपले कलाकार घडतात त्या कलाकारांना पुढच्या काळामध्ये निश्चितच एक नवी दिशा मिळत असते. लोकसत्ता समूहातर्फे गेली 9 वर्ष ही स्पर्धा अखंडितपणे यशस्वीपणे आयोजित केली जाते. आता याही वर्षी आपण खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. आज आणि उद्या इथे आपली प्राथमिक फेरी होईल. त्यानंतर पुढच्या रविवारी जी आपली फायनल फेरी असेल ती फायनल फेरी
संत एकनाथ रंगभूमी इथे सादर केली जाईल आणि त्यानंतर 20 तारखेला मुंबई इथे आपली मेगा फायनल असेल. आज या स्पर्धेसाठी आता काही वेळातच आपली सुरुवात केली जाईल. सॉरी बट पण मला रस्ता फायनली आम्ही चाललोय आता कॉलेजला. आमचा प्रयोग वगैरे झाला. पूजा गाडी चालवतीये. माझं डायरेक्ट हृदयाचे ठोके वाढलेले. आता माहित नाही उद्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही, देवाच्या भरोशावरती आहे. तिकीटून पोहोचतो की नाही ते माहिती नाही मला. आम्ही चाललोय आता कॉलेजला, नाही का. प्रयोग वगैरे झाला आमचा. सरळ चल आता. हा तर फायनली मी कॉलेजला जिवंत पोहोचले. आणि मी पण. आणि मी खूप चांगली ड्रायव्हिंग करते हा. काही नाही बरं का. पहिल्यांदा बसली मी पण तुझ्या मागे. पहिल्यांदा बसले होते. केलं होतं का तसं काही हा. मी छान गाडी चालवते आणि पूजा पण छान गाडी चालवते. मी छानच गाडी चालवते कळलं का. आणि तुम्ही सगळेजण खूप छान गाडी चालवते. फक्त रस्ता मोकळा असला पाहिजे, म्हणजे खाली असला पाहिजे. तर आता आपण सरकारला सांगू की जेव्हा ही पूजा गाडी हातामध्ये मला घेईल, गाडी चालवण्यासाठी असा मोकळा कॅम्पस हवा. हा. एकदा लोकांना दाखव. हा. दाखव कसा कॅम्पस. हे बघा कसा तिला असा मोकळा कॅम्पस हवाय, असा लोकं पण मोकळा नकोय. कॅम्पस हवाय. इथे लोक पण नको. हा. तर आता आपण सरकारला सांगू की जेव्हा ही पूजा गाडी हातामध्ये घेईल तेव्हा तिला मोकळा रस्ता करून द्यावा. त्या रस्त्यावरती पूजाशिवाय कोणीच नकोय असं आपण सरकारला सांगू. आणि आता फायनली आम्ही नाही का आमच्या डिपार्टमेंटला चाललोय, ड्रामा डिपार्टमेंटला. अब होगा वहाँ मौत का तमाशा. अब वहाँ पे होगा मौत का तमाशा, क्योंकि आज हमारा प्रयोग था. और वो हमने इतनी घटिया तरीके से किया है. हाँ. और स्पेशली मैंने तो इतना घटिया किया है, इतना घटिया. तो सर बहुत बैंड बजाने वाले हैं. और स्पेशली मेरी तो खैर नहीं है. अब पता नहीं सर किसका बैंड बजाएंगे, तो अभी जाके देखते हैं. बताऊंगी आपको किसका बैंड बजा. अगर मेरा बजा तो मत बताना. हाँ. चलो. तर गाईज विवेक काढतोय टॅटू आणि तो काय काढत असेल ना तर ते तुम्हीच गेस करा. आणि त्याचे एक्सप्रेशन बघा. लोकांना पण असं होत असेल जेव्हा तू टॅटू काढतो तेव्हा. कळलं का तुला. दादा काढताय त्याचा टॅटू. विवेकला एवढा त्रास होतोय ना. कसं वाटतंय विवेक. एक नंबर तुझी कंबार हालचाल शकी शकी आणि तू लोकांचे काढतो तेव्हा त्यांना कसं होत असेल. आय एम सॉरी लोकांनो, मी तुम्हाला टॅटू काढले आणि मला माफ करा. यानंतर माझ्याकडून अशी चुकी नाही होणार. झोप मग आता. झोपलाय विवेक. अरे फायनली विवेकचा टॅटू झालेला आहे. हे बघा. तिथे घेऊन शॉप मध्ये घेऊन नाही ना कसं दिसतोय कमेंट मध्ये सांगा. शॉपवर घेऊन आणि आम्ही इथं मेस मध्ये आलोय टिफिन घ्यायला. फक्त मी जाय रे. मेस मध्ये आलोय आता आम्ही टिफिन घ्यायला. अंजलीला आणि मला पार्सल टिफिन घेऊन जायचंय तर ती देत आहे आता. स्टार्ट. दादाकडून पार्टी होती पिझ्झाची तर मग दादाने पिझ्झा आणलाय म्हणजे विवेकने मी जाऊन आणला. आता आम्ही खातोय. मग